आंदोलन 30 मे रोजी सुरू करणार आहे. आमरण उपोषण असेल. समाजाच्या कल्याणासाठी राज्यातील सर्व मराठ्यांनी अंतर्वलीत यावे. मराठवाड्यातील सर्व मराठा समाज कुणबी असताना अधिकारी कुणबी प्रमाणपत्र देत नाही. मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. शिंदे समितीला आणखी 1 वर्ष मुदतवाढ देऊन नोंदी शोधायला लावा. एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा. आंदोलन किती भयानक आहे हे 30 मे रोजी सरकारला दिसेल. मी जातीत माणसांना कधीच काहीही बोलत तोलत नाही. फडणवीस यांना भांडायचं नाही तर कुणाला भांडायचं? गणेश नाईक यांना पुन्हा तसं बोलू नये. आम्हाला मुख्यमंत्र्यांनाच भांडावे लागेल. त्याला नाही मोजत मी. तो धर्मनिरपेक्ष आहे की कसा आहे मला माहीत आहे. जेवढी तुझी टोळी काम करेल तेवढा तू संपशील. आधी मराठा भवनाला जागा दिली, नंतर दुसरीकडे वर्ग केली. याची टोळी बोलत असल्याचं यांचं अस्तित्व संपत आहे. तो किती डाव टाकतो हे आम्हाला माहीत आहे. त्याचे लोक कुणाला भेटतात हे आम्हाला माहिती आहे. मराठ्यांचे बोर मारण्याचे उद्योग तो करतो. हा कोण आहे मला माहीत नाही. कुणी धमकी दिली याला ओळखत कोण? त्याला मी विरोधक मानत नाही. लाभार्थी टोळीच्या नादीला लागून त्यांनी आमच्या नादीला लागू नये. मी तुंका चाटणाऱ्या लोकांवर बोलत नाही. केंद्राकडे हे आरक्षण विषय असता तर आम्ही तिकडेच गेलो असतो. ओबीसींना 1984 मध्ये केंद्राने नाही राज्याने आरक्षण दिलं. आमचं आरक्षण राज्याच्या अधिकारात येतं. मी कुठे म्हणतो दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लावा. आमचं आरक्षण इथेच आहे. ज्यांनी आमचं आरक्षण 70 वर्ष खाल्लं त्यांची संपत्ती जप्त करा. आमचं आरक्षण ओबीसीत आहे. आम्ही हेच आरक्षण घेणार. टप्प्याटप्प्याने आरक्षण घेऊ. फडणवीस आल्यापासूनच आमची कुणबी प्रमाणपत्राबाबतची प्रक्रिया थांबली. आम्ही त्यांनाच दोष देणार. माझ्याकडून कधीही संभ्रम निर्माण केला जात नाही. आता काही लोक समाजाच्या विरोधात गेले तर ते लोकांच्या मनातून कायमचे संपतील. माझ्या विरोधात बोलणाऱ्यांच्या अनेकांचे व्हिडिओ आमच्याकडे येतात. मागण्यांबाबत सरकारला चर्चेसाठी आमची दारं खुली आहेत. आमच्या मागण्या सरकारने 29 तारखेपर्यंत पूर्ण कराव्यात. महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलसाठी पवन आव्हाड, जालना.